नमस्ते मुलांनो, अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. आता आज आपण 24 ताशी कालमापन शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर म्हणजे 12 ताशी कालमापन शिकलेलं आहोत. परंतु मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर अशी विभागणी टाळण्यासाठी 24 ताशी कालमापन पद्धत वापरली जाते. आता समजा एखादा माणूस म्हणला मी 9 वाजता जेवलो, तर समोरच्या माणसाला कळणार नाही की तो सकाळी 9 वाजता जेवला का संध्याकाळी 9 वाजता जेवला. म्हणजे परत त्याला विचारावं लागेल की तू सकाळी 9 वाजता जेवला की संध्याकाळी 9 वाजता जेवला, आणि मग तो सांगेल की मी संध्याकाळी 9 वाजता जेवलो. तर अशा प्रकारे जो हा गोंधळ होतो, हा गोंधळ टाळण्यासाठी 24 ताशी कालमापन ही पद्धत वापरतात. आता ही पद्धत कुठं कुठं वापरतात? रेल्वे, विमान, बस, लांबच्या बोटी या सर्वांसाठी ही 24 ताशी कालमापन पद्धत वापरतात. या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर बघा, दुपारी 12 वाजल्यानंतर आपण 12 ताशी कालमापनमध्ये काय करतो, दुपारी 12 वाजल्यानंतर 1, 2, 3, 4, 5 असे वाजले असे आपण समजतो. परंतु 24 ताशी कालमापनामध्ये दुपारी 12 वाजल्यानंतर जेव्हा 1 वाजेल तेव्हा त्याला 1 वाजला असं म्हणायचं नाही. 1 वाजेल तेव्हा म्हणायचं 13 वाजले. 2 वाजल्यावर म्हणायचं 14 वाजले. 3 वाजल्यावर म्हणायचं 15 वाजले. म्हणजे अशा प्रकारे दुपारी 12 नंतर 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असं करत करत रात्री 12 वाजेपर्यंत 24 पर्यंत मोजत जायचं आहे आपल्याला. आणि हे 24 तासाच्या डिजिटल घड्याळामध्ये जी वेळ असती ती केवळ अंकामध्ये दाखवली जाते, त्याच्यामध्ये काटे नसतात. समजा आता डिजिटल घड्याळामध्ये सकाळचे 6:20 ही वेळ आहे, तर ती तशीच दाखवली जाते की 6:20 झाले आहेत, म्हणजे 6:20. आणि समजा संध्याकाळचे 6:20 झाले तर ते कसे दाखवणार मग? तर 12मध्ये 6 मिळवायचे म्हणजे झाले 18, आणि वरचे 20 मिनटं म्हणजे 18:20 झाले. म्हणजे जेव्हा जेव्हा दुपारनंतर 1 वाजेल, 2 वाजेल, 3 वाजेल तेव्हा तेव्हा काय करायचं आहे, तर 12मध्ये तेवढे मिळवायचे आहेत. म्हणजे 1 वाजला समजा तर 12मध्ये 1 मिळवायचा, 13 वाजले. समजा 3 वाजले तर 12मध्ये 3 मिळवायचे, 15 वाजले. समजा संध्याकाळचे 6 वाजले तर 12मध्ये 6 मिळवायचे, 18 वाजले. समजा रात्रीचे 10 वाजले तर 12मध्ये 10 मिळवायचे, 12 आणि 10 किती झाले, 22 वाजले. अशा प्रकारे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ही वेळ आपण मोजू शकतो. पण जेव्हा संध्याकाळी 12 वाजतील तेव्हा मग त्या ठिकाणी काय येईल, 00 अशी वेळ दाखवली जाईल. तर अशा प्रकारे रात्री 11:59 जेव्हा अजून 1 मिनटं पूर्ण होईल तेव्हा 24 तास पूर्ण होतील. आणि 24 तास पूर्ण झाले की तेव्हा त्या डिजिटल घड्याळामध्ये 00 अशी वेळ दिसेल. आणि त्यावेळी मात्र आपलं जे नेहमीचं 12 ताशी घड्याळ आहे त्याच्यामध्ये रात्रीचे 12 वाजलेले असतील. तर अशा प्रकारे ही 24 ताशी कालमापन पद्धती वापरली जाते. चला आता आपण पूर्ण दिवसातील वेगवेगळ्या वेळा 12 ताशी आणि 24 ताशी घड्याळामध्ये कशा दाखवल्या जातात हे खालील चित्रावरून बघूया आपण. आता या घड्याळामध्ये बघा किती वाजलेले आहेत, रात्रीचे 12:05 झालेले आहेत. आता यामध्ये 12 ताशी कालमापनमध्ये कसं लिहिलं आहे बघा, 0.05. आणि 24 ताशीमध्ये काय लिहिलेलं आहे, 0.05. म्हणजे आहे तसंच दिलेलं आहे. परंतु
जर दुपारी 12:05 झाले तर ते कसं लिहिले बघा, 12:05 झाले तर इथं कसं लिहिले बघा, 12:05 PM. दुपारी 12 नंतर म्हणजे मध्यान्होत्तर जेव्हा असते तेव्हा आपण काय लिहितो, PM लिहितो. आणि तेच 24 ताशी घड्याळामध्ये काय लिहिले, 12:05 म्हणजे 12:05. हे जे आहे हे असंच लिहिलेलं आहे. दुपारी 12:05 जे आहे ते जसं 12 ताशी घड्याळामध्ये आहे तसं 24 ताशी घड्याळामध्ये सुद्धा तसंच आहे. आता आपण पुढचं बघूया. रात्री 1:20 झाली आहेत ह्या घड्याळामध्ये. किती वाजले आहेत, 1:20 झाली आहेत. मग ते कसं लिहिले बघा 12 ताशी घड्याळामध्ये, तर 1:20 AM. AM म्हणजे सकाळचे वाजलेले आहेत. आणि 24 ताशीमध्ये काय लिहिले बघा, 1:20. याच्यामध्ये काही बदल झाला का, इथं काही बदल झालेला नाहीये. आता इथं बघा दुपारी 1:20 झाली आहे. इथं किती झाले, दुपारी 1:20. मग दुपारी 1:20 झालेत म्हणून इथं काय लिहिले बघा, 1:20 PM. दुपारनंतर आहे म्हणून PM लिहिलेलं आहे. परंतु आता 24 ताशी घड्याळामध्ये काय लिहिले बघा इथं, तर आता 12 वाजून गेलेले आहे बघा. 12 मध्ये 1 मिळवला, 13 झाले आणि 13:20 असं इथं लिहिलेलं आहे. कारण आपला काय नियम आहे 24 ताशी घड्याळाचा, की दुपारी 12 वाजल्यानंतर जी काही वेळ असेल ती 12 मध्ये मिळवायची आहे. आता पुढे बघा, सकाळी 6:55 झाले आहेत. आता 12 ताशी आणि 24 ताशी या घड्याळामध्ये लिहिताना काहीच फरक पडत नाहीये. कारण सकाळी 6:55 म्हणजे काय, 6:55 AM. आणि 24 ताशी घड्याळामध्ये सुद्धा काय आहे, 6:55 आपण तसंच लिहू शकतो. परंतु जर संध्याकाळचे 6:55 झाले म्हणजे सायंकाळी 6:55, तर ते काय लिहावं लागेल आपल्याला, 6:55 PM. आणि 24 ताशी घड्याळामध्ये काय लिहावं लागेल, तर 12 मध्ये आपल्याला 6 मिळवावे लागतील. मग किती झाले, 12 आणि 6 18. 18:55 असं आपल्याला 24 ताशी घड्याळामध्ये लिहावं लागेल. पुढचं उदाहरण बघा, सकाळी 10:15 झालेले आहेत म्हणून 12 ताशी घड्याळामध्ये कसं लिहिलं आहे, 10:15 AM. सकाळची वेळ आहे म्हणून AM लिहिलेलं आहे. आणि ते 24 ताशी घड्याळामध्ये काय लिहिलं आहे, 10:15 म्हणजे 10:15 वाजलेले आहेत. परंतु हे कधीचे आहेत, 12 वाजण्याच्या, दुपारी 12 वाजण्याच्या अगोदरचे आहेत. म्हणून हे 24 ताशी घड्याळामध्ये तसंच लिहिलेले आहे 10:15. परंतु हे जर रात्रीचे 10:15 वाजले, रात्री 10:15 जर झाले, इथं PM लिहावं लागेल आपल्याला, 10:15 PM. आणि दुपारी 12 वाजल्याच्या नंतरची वेळ आहे ही, म्हणून आपल्याला 12 मध्ये 10 मिळवावे लागतील. 12 आणि 10 22.15. तर अशा प्रकारे बघा 24 ताशी घड्याळामध्ये जर रात्रीचे 10:15 झाले तर ते 22.15 असे लिहिले जातात हे 24 ताशी घड्याळामध्ये. लक्षात. आता पुढे बघा, आता दुपारी 12 वाजलेले आहेत. मग दुपारी 12 वाजले तर 12 ताशी घड्याळामध्ये 12 आहे तसेच लिहिणार आपण. 24 ताशी घड्याळामध्ये सुद्धा दुपारी 12 आहे तसेच लिहिणार. परंतु आता इथे बघा रात्री 12 वाजलेले तर तिथं 12 ताशी घड्याळामध्ये आपण 12च लिहिणार. परंतु 24 ताशी घड्याळामध्ये मात्र 0.00 असं आपल्याला लिहावं लागेल. म्हणजेच 12 मध्ये अजून 12 मिळवले तर किती होतात, 24 होतात. पण 24 ऐवजी काय लिहितात, 0.00. तर अशा प्रकारे आपण 12 ताशी घड्याळामध्ये आणि 24 ताशी घड्याळामध्ये वेळ कशा प्रकारे वेगवेगळी दाखवली जाते हे आपण शिकलेलो आहोत. आता आपण या तक्त्यामध्ये बघा रेल्वेच्या काही गाड्या दिलेल्या आहेत. त्यांची नावं या ठिकाणी दिली आहेत. हावडा मेल, शालिमार एक्सप्रेस, मुंबई मेल, मालदा टाउन एक्सप्रेस. त्या गाडीचे नंबर दिले आहेत आणि त्या गाड्या बडनेऱ्यावरून किती वाजता सुटतात आणि नागपूरला किती वाजता पोहोचतात हे आपल्याला वेळा ह्या दिलेल्या आहेत. पण ह्या वेळा कशा आहेत, तर ह्या 24 ताशी घड्याळातल्या वेळा दिलेल्या आहेत आपल्याला. तर आता पहिली गाडी बघा हावडा मेल.
ही 7:45 सुटली. आता ही 7:45 ही वेळ कधीची आहे? सकाळची आहे का संध्याकाळची आहे? तर ही सकाळची वेळ आहे. 7:45 ही सकाळी सुटलेली गाडी आहे. ती नागपूरला कधी पोचली? 11:05 पोचलेली आहे. दुसरी गाडी बघा, शालिमार एक्सप्रेस. ही गाडी बडनेऱ्याहून 9:45 सुटलेली आहे आणि ती नागपूरला किती वाजता पोहोचलेली आहे? 13:10 म्हणजे किती वाजता? तर दुपारी 1:10 पोहोचलेली आहे. म्हणजे दुपारचे 12 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा म्हणजे झाले 13. म्हणजे दुपारी 1:10 ही गाडी नागपूरला पोहोचलेली आहे. आता मुंबई मेल बघा, ही बडनेऱ्यावरून 13:05 सुटलेली आहे. 13:05 म्हणजे काय? 1:05 म्हणजे दुपारच्या 1:05 सुटलेली आहे आणि ती नागपूरला किती वाजता पोहोचलेली आहे? 17:20 म्हणजे संध्याकाळी 5:20 पोहोचलेली आहे. कारण 12मध्ये 5 मिळाल्यावर 17 येईल. म्हणजे सुटली 1:05 दुपारी आणि संध्याकाळी पोहोचली किती वाजता? 5:20. ही जी मालदा टाउन एक्सप्रेस आहे ही 23:10 सुटलेली आहे. तर रात्री 11:10 सुटलेली आहे ही. कारण 12मध्ये जेव्हा आपण 11 मिळवू तेव्हा 23 होतील. म्हणजे रात्री 11:10 ही गाडी सुटली आणि ती नागपूरला कधी पोचली? 1:55 म्हणजे रात्रीच्या 1:55 ही गाडी नागपूरला पोचलेली आहे. तर अशा प्रकारे गाड्यांचं वेळापत्रक सुद्धा 24 तासी घड्याळाप्रमाणे दाखवलं जातं. तर अशा प्रकारे आपण 24 तासी कालमापन म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.